नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये दररोज ऑनलाईन गुंतवणूक करण्याच्या अनेक कंपन्या येतात। त्यामध्ये अनेक जण दुप्पट आमिषापोटी आपले पैसे त्यामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्यांची फसवणूक होते। असंच एक प्रकरण आहे जे एआय ट्रेड आहे आणि एडीबीआय तसंच विश्वमनी निधी मल्टीपर्पज लिमिटेड कंपनी अशा माध्यमातून याचा संचालक जो आहे गणेश गोपाळ या मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्याचा आरोप जो आहे तो केला जातो। यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे पैसे दुप्पट करून देतो असं सांगत हजारो लोकांनी पैसे गुंतवलेले आहेत आणि त्यांची लाखो रुपयांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेली आहे। आणि सध्या गणेश गोपाळे हा फरार आहे। एआय ट्रेडिंगच्या माध्यमातून त्याने ऍपच्या माध्यमातून हे पैसे घेतले होते आणि आजही तो काही लोकांच्या संपर्कात आहे, मात्र पैसे तो देत नाही आणि बिनधास्तपणे खुलेआम तो फिरतोय। या संबंधी आमच्याकडे पीडित जे आहेत गुंतवणूकदार त्यांच्या प्रतिक्रिया आल्यात, त्यातलीच एक प्रतिक्रिया आता आपण जाणून घेणार आहोत। हनुमंत वळसे सोलापूरहून आपल्याशी जोडलेले आहेत, त्यांनी आपली व्यथा मांडलेली आहे ती आपण ऐकणार आहोत। नमस्कार, माझे नाव हनुमंत सखाराम वळसे, राहणार डोकरी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर आहे। मी आज पोलीस माझा न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर माझी व्यथा मांडत आहे। गणेश रमेश गोपाळे, राहणार बारगाव, नांदूर, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, तसेच एआय ट्रेड एडबीज आणि विश्वमनी मल्टीपर्पज निधी लिमिटेडशी संबंधित व्यवहारामुळे मला सुमारे 7 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे। माझ्याकडे या संदर्भातील पेमेंट स्लिप, व्यवहारांची माहिती, व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग, कार्यालयीन माहिती आणि इतर महत्त्वाचे पुरावे उपलब्ध आहेत। याबाबत मी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार देखील दाखल केलेली आहे। या प्रकरणामुळे माझी आणि माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे। अनेक वर्षाची कष्टाची कमाई यामध्ये मी इन्व्हेस्ट केलेली आहे, तसेच पर्सनल लोन सुद्धा काढून यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे। मी प्रशासन, सायबर, पोलीस विभागाकडे, आर्थिक गुन्हे शाखा आणि संबंधित तपास यंत्रणा यांना विनंती करतो की या प्रकरणातील तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी। माझ्याकडे असलेले सर्व पुरावे तपासून सत्य जनतेसमोर आणावे आणि कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी। तसेच संबंधिताकडे माझे नम्रपणे ठाम मागणी आहे की जर माझे पैसे देणे बाकी असतील तर त्याबाबत तातडीने योग्य तो खुलासा करून पीडित गुंतवणूकदारांच्या प्रश्नांचे निराकरण करावे। आज मी केवळ माझ्यासाठी नव्हे तर माझ्यासारख्या अनेक पीडित गुंतवणूकदारांच्या वतीने आवाज उठवत आहे। गणेश गोपाळे सारख्या माणसांना आपण कधीही सोडणार नाही। पोलीस माझा न्यूज याचा सतत पाठपुरावा करेल आणि सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील।